कौविल्यवासी कौविल्यवासी धर्मधुरंधर श्री बाबाजी यांच्या जाण्यानं एक पंथातील स्पष्ट वक्तेपणा आणि धाडस जे वक्तृत्व होतं ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटत आहे. पंथाला दिशा देणारे अनेक भावी पिढी आहे, त्यांच्यासारखे पुढेही होतील, परंतु काळाची गरज असते. ज्या काळाला जो व्यक्ती ज्यावेळेस जे वक्तृत्व करतो ते काळ निघून गेल्यानंतर उपयोगाचं नसतं. आणि म्हणून बाबाजींच्या वक्तृत्वाच्या बाबतीत मला असं एवढं म्हणता येईल की आम्ही जेव्हा नागपूरला एकत्रित यायचो त्यावेळेस त्यांची एक असे धाडसी तोप राहायची की ते बेधडक बोलायचे. त्यामुळं कधी कधी त्यांना त्याचा विपरीत परिणामही भोगावा लागला, परंतु ते हादरले नाही. त्यांना जी माहिती होती ती त्याने स्पष्टपणे सांगत राहायचे. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की जे मला माहिती आहे ते मी सांगतोय. इतकंच काय, स्थान असो किंवा कुठल्याही धर्माच्या कार्याच्या बाबतीत ज्या अगोदर वक्त्यांनी सांगितलेलंच आहे त्या बाबतीत सुद्धा त्यांची खूप मोठी एक धाडसी आणि करारी अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या या जाण्यानं धर्माला एक कुठेतरी आपल्याला पोकळी निर्माण झालेली आहे. बंधूंनो, असे हे व्यक्ती जाणं म्हणजे एक आपल्याला खूप मोठा धक्का बसल्यासारखा आहे. तेव्हा आपण त्यांच्या या जीवात्म्याला परमेश्वर निश्चितच सद्गती देईल अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि हीच माझी श्रद्धांजली अर्पण करतो.